नेहा नुकतीच त्या नव्या ऑफिसमध्ये जॉईन झाली होती. उंच इमारत आणि शांत कॉरिडॉर आणि एक विचित्र थंड वातावरण. पहिल्याच दिवशी तिला एक गोष्ट लक्षात आली की सगळे कर्मचारी लिफ्ट वापरत होते, पण 5व्या मजल्यावर कोणी जात नव्हतं. तिने सहकाऱ्यांना विचारलं की तो थोडा घाबरला आणि म्हणाला की तेही कधीच 5वा फ्लोअर निवडू नकोस. नेहाला कौतूहल वाटलं. त्या रात्री ती उशिरापर्यंत काम करत होती. सगळे निघून गेले. ऑफिस पूर्ण रिकामं झालं. ती लिफ्टमध्ये शिरली. ग्राउंड फ्लोअरवरचा बटन दाबलं, पण अचानक लिफ्ट स्वतः थांबली 5व्या मजल्यावर. नेहाचं हृदय जोरात धडधडू लागलं. दार हळूहळू उघडलं. समोर पूर्ण अंधार आणि थंड वारा. कोणीतरी गुजबुजत येशील का? नेहा घाबरून मागे सरकली. तिने पटकन क्लोज बटन दाबलं. दार बंद झालं. लिफ्ट खाली जायला लागली. नेहाने सुटकेचा निश्चय शोधला, पण अचानक लिफ्ट पुन्हा थांबली. यावेळी लाईट फ्लिकर होऊ लागले आणि लिफ्टच्या कोपऱ्यात एक मुलगी उभी पाहिली. पांढरे कपडे, विस्कटलेले केस आणि चेहरा पूर्ण फिकट. नेहाचे पाय थरथरू लागले. ती मुलगी हळूच पुढे आली आणि म्हणाली की मी इथे अडकले आहे, मला बाहेर काढ. नेहा काही बोलू शकली नाही. लिफ्टचं दार पुन्हा उघडलं. पुन्हा 5वा मजला. यावेळी ती मुलगी नेहाचा हात पकडते आणि तिला स्पर्श बर्फासारखं थंड. आता तू माझ्या जागी, ती हसत म्हणाली. की क्षणात नेहाला बाहेर ओढत काढले आणि दार बंद झाला. पुढच्या सकाळी ऑफिसमध्ये सगळे नेहमीसारखे आले होते, पण लिफ्टमध्ये कोपऱ्यात एक नवीन प्रकृती उभी होती. पांढरे कपडे, घाबरलेले डोळे. ती होती नेहा. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना। देखने के लिए धन्यवाद।